त्यांच्या बिझनेसवरती आज चांगल्या पद्धतीने जीवन जगतायत. त्यांच्या घरी कमीत कमी 1000 पुस्तकं तरी असतील. सतत स्वतःला व्यस्त ठेवणं आणि त्यांची विचारसरणी एवढी सकारात्मक आहे की कोणत्याही किरकोळ गोष्टीने किंवा सिरियस गोष्टीने ते शक्यतो विचलित होत नाहीत. आणि त्यांची बोलण्याची जी एक सिस्टम आहे त्यामध्ये समोरच्या व्यक्तीला एवढं महत्व देतात की तोच त्यांच्या बोलण्यातला मोठेपणा आहे. असं असणारं हे व्यक्तिमत्व आता आपल्याला काही अनमोल विचार सांगणार आहेत. तर आपण शांत चित्ताने त्यांचे ते जे विचार आहेत ते ऐकूया. अतिशय महत्वाचे आणि आपल्या जीवनासाठी उपयुक्त असणारे असे विचार आहेत. श्री भीमराव तातोबा खोत. धन्यवाद. आज 5 मिनिट बोलायचं त्यासाठी 8 दिवस तयारी. आणि इथं आल्यानंतर समजलं की बक्षिसाच्या याच्यामध्ये तुम्ही सहभागी नाही. तर अगोदर सांगितलं असतं तरी तयारी तरी केली नसती. आजचा हा असा किस्सा आहे. तर बक्षीस तुम्ही समोर आहात हे सगळ्यात मोठं बक्षीस आहे. तर आपण आपल्या जीवनामध्ये पॉवर थिंकिंग म्हणजे पॉझिटिव्ह विचार कसे करायचे तर त्याच्याबद्दल मी थोडं बोलणार आहे. तर पॉवर थिंकिंग म्हणजे काय की आपल्या दररोजच्या जीवनामध्ये आपण काही ना काही मनामध्ये आपण घेऊन आपण एक न्यूनगंड पाळत असतो. म्हणजे माझी उंची कमी आहे, माझा स्वयंपाक नीट होत नाही, माझं वजन जास्त आहे, सकाळी लवकर उठत नाही, परीक्षेत गुण मिळत नाही, मी ठरवलेली कामं करत नाही, असं काहीतरी आपल्या मनामध्ये असतं. तर जर समजा आपण परिपूर्ण नसेल तर काय फरक पडणार आहे. तर थोड्याफार प्रमाणात प्रत्येकामध्ये काही ना काही गुण असतात. आज या जगामध्ये कोणताही व्यक्ती परिपूर्ण नाही. तर तुम्ही परिपूर्ण नाही म्हणून तुम्ही कधीही तुम्ही स्वतःला कधीही कमीपणा बाळगू नका. कारण ह्या जगातला कोणीही व्यक्ती परिपूर्ण नाही. पण आपल्यामध्ये जे काही कमी गुण आहे ते सुधारण्यासाठी तुम्ही प्रयत्न करू शकता. कारण विचार करून तुम्ही बदलणार नाही. तर तुमच्यावरती तुम्ही जर काम केलं तर त्याच्यावर तुम्हाला बदली करू शकता. तसंच आपण म्हणत असतो की बाबा माझी उंची कमी आहे, मला काम होत नाहीये, मला याचा त्रास आहे, मला त्याचा त्रास आहे. पण एक परमेश्वराने आपल्याला प्रत्येकाला व्हीआयपी बनवून सोडलेला आहे. पण आपण व्हीआयपी स्वतःला कधीही मानत नाही. आपण प्रत्येक वेळी आपण आपल्यातल्या काय कमी आहे त्याचा विचार करतो आणि त्याच्यावरतीच आपण जगत असतो. आपल्यातले पॉझिटिव्ह गुण आपण कधीही आपल्याकडे बघत नाही. जसं की बघा या जगामध्ये लाखो लोक आहेत की ज्यांना चालता येत नाही. लाखो लोक आहेत की ते 2 वेळचं जेवण घेऊ शकत नाही. लाखो लोक आहेत की ज्यांना डोळे नाही आहेत. लाखो लोक आहेत की ज्यांना स्वतःचं घर नाहीये किंवा 2 वेळचं जेवण मिळू शकत नाही. या सगळ्याचा जर विचार केला तर आपण खरोखरच व्हीआयपी आहोत. या थोड्याफार ज्या काय आपल्या आयुष्यात अडचणी असतात ह्या तर राहणारच आहेत. कारण ह्या परमेश्वराला आपण सुटलेला नाही. तसंच यासाठी एक तरुण मुलगा आणि त्याचे वडील ट्रेनमधून जात होते. ट्रेनमधून जात असताना ट्रेनच्या खिडकीला साईडला तो मुलगा बसला होता. त्याच्या शेजारी वडील बसलेले होते आणि बाकी 2 फॅमिली त्यांच्या समोर बसलेली होती. तर बाहेर पाऊस पडत होता. मुलगा म्हणला वा किती छान पाऊस आहे. नंतर म्हणला पप्पा झाडे किती छान दिसत आहेत. नंतर म्हणला त्याच्या हातावरती पावसाचे 2 थेंब पडले आणि तो मुलगा म्हणला की किती छान वाटतंय. तर समोरची जी फॅमिली बसलेली होती ती म्हणली की तुम्ही या मुलाला इस्पितळात का नाही दाखवत. तर थोडा वेळ त्याच्या वडील शांत झाले आणि थोड्या वेळानंतर ते म्हणले की आत्ताच आम्ही इस्पितळातून आलो आहे. त्याला गेले 20 वर्ष डोळ्याने दिसत नव्हतं आणि आजच त्याचं ऑपरेशन केलेलं आहे. म्हणून त्याला हा छोटासा आनंद सुद्धा मोठा वाटतो.
ज्यावेळी आपल्याकडे एखादी गोष्ट नसते, म्हणजे ज्याचा हात नाही त्याला हाताची किंमत, ज्याला डोळे नाही त्याला डोळ्याची किंमत, तर परमेश्वराने आपल्याला सर्व काही दिलेलं आहे, पण त्याचा आपण वापर करतो का? म्हणजे आपण शरीर दिलेलं आहे, त्याची योग्य निगा ठेवतो का? आपल्याला मन दिलेलं आहे, योग्य विचार करतो का? डोक्यातले ज्या काही गोष्टी आपल्याला माहीत आहेत त्या तरी दररोजच्या जीवनात आपण वापरतो का? खरंच हा आजच्या काळातला विचार करण्याचा विषय आहे. कारण आज आपण काय करतो की सोशल मीडिया असेल, फेसबुक, व्हॉट्सअप याच्यावरती आपण खूप वेळ घालवत असतो, पण खरंच आपल्या शरीराचं काय होत चाललेलं आहे? आज शेतकरी सुद्धा काम करत नाहीये, कारण त्यांच्याकडे मशिनरी आले. प्रत्येकाला काम न करता पैसे हे करायचं आहे. तसंच आपल्या समाजामध्ये एक 4 प्रकारची लोक असतात, आपण ज्याला की दर्जा म्हणतो, की जी पहिला जो दर्जा असतो की जो स्वतःच्याही काही कामाचा नसतो आणि दुसऱ्यालाही मदत करत नाही. दुसरी श्रेणी जी काय असते ते स्वतःसाठी चांगले असतात पण दुसऱ्यासाठी चांगले नसतात. आणि तिसरी जी श्रेणी असते ते स्वतःचा विचार करत नाहीत पण दुसऱ्याचा विचार करतात. आणि चौथी जी श्रेणी आहे ते स्वतःचा आणि दुसऱ्याचा विचार करतात. तर पहिली जी श्रेणी आहे की जे स्वतःचा पण विचार करत नाही, दुसऱ्याचा पण विचार करत नाही, म्हणजे जी नशा करणारी लोक. तर आपण ज्यावेळी मुलांना म्हणतो की तुझे मित्र कोण आहेत, कुणाबरोबर चाललायस, त्यावेळी ह्या जे संगतीचे परिणाम आहेत ना हे होत असतात. तर पहिल्या श्रेणीतले जे काही लोक आहेत तर त्यांच्या बरोबर आपण तिकडे बघायचं पण नाही. दुसरी जी श्रेणी आहे ते स्वतःसाठी चांगले असतात पण दुसऱ्याला मदत करत नाही, ती म्हणजे स्वार्थी लोक. तर त्यांच्यासाठी आपण त्यांना लांबून बघायचं आणि त्यांच्या जवळ जायचा प्रयत्न करायचा नाही. आणि तिसरी जी श्रेणी आहे ती स्वतः करते आणि दुसऱ्यालाही मदत करते. तर अशी जी लोक आहेत ते आपल्या बरोबर मित्र असावेत, आपले गुरु असावेत, किंवा आपण त्यांच्या सहवासात राहावं. आणि चौथी जी श्रेणी आहे की जे स्वतःपेक्षा दुसऱ्याला जास्त विचार करतात, म्हणजे गुरु असतील, आपले आई वडील असतील हे. तर आपण नेहमी पहिल्या श्रेणीला असेल तर दुसऱ्या श्रेणीत जायचा विचार करावा, दुसऱ्यात असेल तर तिसऱ्यात जायचा विचार करावा, तिसऱ्यात असेल तर चौथ्यात जायचा विचार करावा. त्याच्यानंतर तुम्ही जे काय काम आपण करतो, जसे की आता मुलं शाळेत जातात, आपण घरचं काम करतो, तर या कामामध्ये आपण काय करतो, म्हणजे योगदान किती देतो. अभ्यास करत असेल तर आपण खरंच किती तास अभ्यास करतो, काम करत असेल तर किती काम करतो आणि कसं करतो. तर त्यासाठी एक उदाहरण मी सांगतो की एक सॉफ्टवेअर इंजिनियर असतो, तो जॉबला लागलेला असतो. तो जॉब करत असताना पीसी वरती बसलेला असतो, तो तर त्याची ऑनलाईन मैत्री झाली असते एका मुलीशी. तर तो गप्पा मारत असतो. गप्पा मारत असताना ती मुलगी चहा पाण्यासाठी जाते आणि तो तिची वाट बघत असतो. तर तो वाट बघत असताना जो त्याचा जी बॉस आहे ती त्याला बोलवते आणि ते म्हणते की एक प्रोजेक्ट आहे आणि त्यासाठी तू मला 1-2 दिवसात करून दे. तर तो म्हणतो ठीक आहे, मी बघतो आणि मग तुला सांगतो. मग त्याच्यानंतर परत त्याची मैत्रीण येते, परत ते गप्पा मारायला लागतात. तर गप्पा मारत असताना ती विचारते कोण होतं रे. तर ती म्हणते होती माझी वेळपट बॉस, की जिला कामाचं तर काय कळत नाही, सगळं माझ्यावरची जबाबदारी टाकलेली असते आणि ती अशीच ओढत असते नुसती. मग तो परत पीसी ऑन करतो आणि परत त्यांचं चॅटिंग सुरू होतं. चॅटिंग सुरू झाल्यानंतर ती म्हणते अरे येड्या, मीच तुझ्याशी चॅटिंग करत होते, आता हे जे काय काम आहे ते मला आता तू 1 तासाच्या आतमध्ये करून दे. तर मग ज्यावेळी समजा आपण काय ऑफिसमध्ये किंवा कुठं काम करत असेल तर मग असं आपण काय करतो का? कारण कुठल्याही कंपनीच्या मालकाला किंवा कुठल्याही कंपनीच्या मॅनेजरला किंवा कुठल्याही घरी असणाऱ्या माणसाला चुकल्या करणारे किंवा चुका करणारे लोक आवडत नाहीत. त्यात कामच करावं लागतं.
दुसरं अजून एक आहे की आपण बऱ्याच वेळा म्हणत असतो की त्यांच्या घरी गाडी आहे, बंगला आहे, 4 बंगले आहेत, 2 गाड्या आहेत, आपल्याकडे छोटी गाडी आहे, त्यांच्याकडे मोठी गाडी आहे, असं आपण बऱ्याच वेळा म्हणत असतो. पण तुझं आहे तुझं पाशी, तर हे आपण एक बोध खाता की एका मुलीचं लग्न झालेलं असतं आणि ती मुलगी लग्न होऊन ज्यावेळी जाते त्यावेळी तिच्या नवऱ्याला म्हणते की तुम्ही जे काही लग्न वगैरे सगळं केलं ते आमच्यासाठी खूप केलं, तर माझी एक इच्छा आहे की तुम्ही मला एक हार करावा. तर तो नवरा मुलगा म्हणतो ठीक आहे, बघू. तर ती नवरा मुलगा जो आहे तो मार्केटमध्ये जातो. मार्केटमध्ये गेल्यानंतर त्या सोनाराशी म्हणतो की मला असं असं आहे, हार बनवायचा आहे. तर तो म्हणतो माझं बजेट खूप कमी आहे. तर तो सोनार म्हणतो की एक काम कर, तुझं बजेट कमी असेल तर तू डुप्लिकेट हार घे, एक थोड्या दिवसासाठी वापरायला सांग आणि नंतर तू नवीन घे. त्याच्यानंतर मग तो म्हणतो ठीक आहे. मग तो हार घेतो, घरी येतो, बायकोला सांगतो की हा हार आहे तो डुप्लिकेट आहे, तू थोडे दिवस वापर, आपण नंतर नवीन घेऊ. तो म्हणतो, ती म्हणते ठीक आहे, चालेल. मग ती हार घेते आणि परत माहेरी जाते. माहेर गेल्यानंतर काय होतं की माहेर गेल्यानंतर तिची ननंद ती म्हणते बघा भावाला, नवऱ्याला म्हणते बघा आता ती 4 दिवस झालं लग्न झालं तर तिला हार केला, आता मला हार पाहिजे. मग तो बिचारा म्हणतो ठीक आहे, आता वाद नको, तर मग बघू. तर मग वाद नको, हार घ्यायचा आहे पण पैसे नाहीये. परत तो सोनाकडे जातो. तो सोनार म्हणतो की तुमचं बजेट किती आहे, एवढं. मग त्या बजेटमध्ये हार नाही येणार, तुम्ही एक काम करा, डुप्लिकेट हार घ्या. तो म्हणतो ठीक आहे. तो डुप्लिकेट हार घेतो, घरी येतो, बायकोला सांगतो असं असं आहे, तू थोडे दिवस वापर, कुणाला कळणार नाही, आपण दुसरा घेऊ. आता ही नवीन सासूवासीन जी आलेली असते ती दुसऱ्या दिवशी आंघोळीला गेली असते. आंघोळी गेल्यानंतर ती हार ठेवते कॉटवर. मग हिला वाटतं की आता आपल्याला चांगली संधी आहे, आपला डुप्लिकेट हार तिथं ठेवू आणि ओरिजिनल घेऊ. मग ती आंघोळी गेल्यानंतर तिचा हार घेते, आपला हार तिथं ठेवते. मग ही दुसरी जी आहे ती म्हणते की दुसऱ्या दिवशी की आता ती आंघोळीला गेलेली आहे, तिचा हार ओरिजिनल आहे, आपण तिथं ठेवू आणि आपण ओरिजिनल घेऊ. तर मग ती हार घेते, घालते. दोघींना काय वाटतं की माझ्याकडे आता सोन्याचा हार आहे, डुप्लिकेट जो होता तो तिच्याकडे आहे. तर अशीच काही परिस्थिती आपल्या बाबतीत असते, जे आपण म्हणतो की बाबा जे माझ्याकडे आहे ते खूप कमी आहे किंवा माझ्याकडे नाहीये, दुसऱ्याकडे खूप जास्त आहे. मग त्यांच्याकडे मोठी गाडी आहे, जास्त बंगले आहे, जास्त पैसे आहेत, पैसे सेव्ह करतात, कपडे चांगले घेतात. हे अशी जी काही परिस्थिती आहे. पण जर तसा विचार केला तर घरोघरी मातीच्या चुली हेच खरं आहे. प्रत्येकाच्या मध्ये काही ना कमी किंवा काही ना काही जास्त असतं. दोन डोंगर साजरे अशी परिस्थिती बऱ्याच ठिकाणी असते. तसंच जर अजून विचार केला की आपण बऱ्याच वेळा काय म्हणत असतो की आपण जे काही काम करतो, कोणतंही काम असेल, तर कुणाला दिसतंय किंवा कुणाला कळणार आहे असं आपण ज्यावेळी म्हणत असतो. पण जर समजा आपण केलं असेल तर ते आपल्यालाच फेरायचं आहे. तर त्यासाठी बघा, एक वाटसरू असतो आणि तो वाटसरू रोडने जात असतो. रोडने जात असताना त्याला पेरूची बाग दिसते. पेरूची बाग दिसल्यानंतर त्याला त्याची पेरू खायची इच्छा होते. मग तो पेरू तोडायला जातो, तेवढ्यात त्या बागेचा मालक येतो आणि मग तो त्याला मारण्याचा प्रयत्न करतो. मग काय होतं, ज्यावेळी त्याची पेरू खायची इच्छा झाली तेव्हा काय झालं की सुरुवात कुठून झाली की डोळ्यांनी पेरू बघितले, पाय चालत गेले, हाताने तोडले आणि त्याच्या पाठीवरती मार लागला. पण हे सगळं झाल्यानंतर त्याच्या डोळ्यातूनच पाणी आलं. म्हणजे ज्यावेळी सुरुवातीला डोळ्यांनी पाहिलं त्याची शिक्षा, वाईट विचार मनात आले, त्याची शिक्षा काय झाली की त्याच्या डोळ्यातूनच परत पाणी आलं. म्हणून
जे कर्म आपण करत असतो, ते आपल्याला परत फेडावेच लागतात, भले ते चांगले असतील किंवा वाईट असतील. असं नाही की जे कोणी आपल्याला बघतंय किंवा बघत नाही. आपल्या जे सूर्य, हवा, प्रकाश, पाणी यातर्फे परमेश्वर आपल्याकडे सतत बघत असतो. त्याला कुठल्याही कॅमेराची गरज पडत नाही. त्याच्यामुळे जर समजा आपण आपल्या जीवनामध्ये आपले विचार बदलले थोडेसे, की जे बघा कसं असतं की 4 प्रकारची लोक असतात. एक साधारण विचार करणारे लोक, दुसरं निगेटिव्ह, तिसरं पॉझिटिव्ह आणि चौथी प्रोएक्टिव्ह. आता साधारण जी लोक असतात त्यांना स्वतःचं मत नसतं. कुणी म्हणलं की बाबा हा हे करायचं ते करू, ते करायचं असेल तर ते करू. दुसरी जी असते की बाबा ते निगेटिव्ह, मग तुम्ही काही करा त्यात ते निगेटिव्ह शोधणार. काही सांगा त्यांना त्यात जे काय निगेटिव्ह दिसेल ते पहिले सांगणार. आणि तिसरी जी कॅटेगरी आहे ती पॉझिटिव्ह. पॉझिटिव्ह म्हणजे काय की तुमच्या बद्दल कुणी काही जरी बोललं तरी हे चांगलंच बोलणार. जर समजा एखादा ऍक्सिडेंट झाला रोडला, ऍक्सिडेंट झाला तर रोडला काय होतं की जो साधारण व्यक्ती आहे तो काय म्हणतो त्याची चूक आहे, दुसरा म्हणला त्याची चूक आहे, तो साधारण व्यक्ती म्हणणार हो, दुसरा म्हणला त्याची चूक आहे, तो साधारण व्यक्ती म्हणणार हा. आणि जो निगेटिव्ह व्यक्ती आहे तो निगेटिव्हच बोलणार. आणि जो पॉझिटिव्ह व्यक्ती आहे तो काय म्हणणार किंवा ठीक आहे ऍक्सिडेंट झाला, तुझी चूक असू दे किंवा त्याची चूक असू दे, पण आता मिटवा. आणि चौथी जी आहे ते प्रोएक्टिव्ह. तर आपल्याला साधारण कॅटेगरीमध्ये पण राहायचं नाही, निगेटिव्ह मध्ये पण राहायचं नाही, आणि पॉवर थिंकिंग किंवा आपण म्हणतो ना पॉझिटिव्ह हे विचार करून परिस्थिती बदलत नाही. परिस्थितीचं समाधान होऊ शकतं. आणि परिस्थिती जर बदलायची असेल तर आपल्याला प्रोएक्टिव्ह राहावं लागतं. म्हणजे जर समजा एका ठिकाणी ऍक्सिडेंट झाला असेल तर तिथं साधारण पॉझिटिव्ह निगेटिव्ह बोलण्यापेक्षा जर समजा आपण त्या व्यक्तीला दवाखान्यात नेण्यासाठी मदत केली किंवा तिथं ज्यावेळी जी काय मदत लागणार आहे ती जर मदत केली तर ती प्रोएक्टिव्ह मदत असते. त्याच्यामुळे आपण नेहमी आपल्या माइंडमध्ये जर समजा आपण विचार केला की बाबा आपल्याला ज्या गोष्टीतून बघायचं आहे त्या प्रोएक्टिव्हली आपल्याला पॉझिटिव्ह बघायचे आहेत आणि प्रोएक्टिव्ह करायचे आहे, तर आपलं मला वाटतं जे जीवन आहे ते उंचवण्यासाठी मदत होईल. कारण आपल्याला मेंदूला जी भाषा कळते ती फक्त विचाराची कळते. त्याचं कारण असं, जर समजा आपण एखादा लिंबू म्हणलं, चिंच म्हणलं तर आपल्या तोंडातून पाणी सुटतं. ते सुटण्याचं कारण काय की आपल्या समोर लिंबू किंवा चिंच नसते तरी सुद्धा पाणी सुटतं. म्हणजे विचाराची भाषा आपल्या मेंदूला समजते. त्यासाठी आपण जर समजा आपल्या जो काही मेंदू आहे, मेंदू म्हणजे एक सॉफ्टवेअर आहे, जे सॉफ्टवेअर आजपर्यंत कुठल्याही मोबाईलमध्ये कुठल्याही कम्प्युटरमध्ये कुणीही तयार करू शकलं नाही. कारण प्रत्येक कम्प्युटरला चार्जिंग लागतं, कमांड द्यावी लागते. आपण कमांड क्रिएट करू शकतो, आपण कमांड चांगल्या देऊ शकतो, वाईट देऊ शकतो. जर समजा आपल्या मेंदूच्या सॉफ्टवेअरला जर समजा आपण चांगल्याच कमांड दिल्या तर आपल्यातून जे काय आउटपुट निघणार आहे ते चांगलंच निघणार आहे. तर जर समजा आपण प्रत्येक वेळी पॉझिटिव्ह विचार केला आणि प्रत्येक गोष्टीतून चांगलं शोधण्याचा प्रयत्न केला तर मला वाटतं की आपल्यासाठी खूप ह्या गोष्टी भविष्यासाठी आपल्यासाठी मुलांच्यासाठी सर्वांसाठी खूप चांगल्या असणार आहेत. कारण आजकाल जसं की 1947ला आपण स्वतंत्र झालो त्यावेळी देश पारतंत्र्यात होता आणि आज 2015 ते 2017 नंतर आपलं मन हे पारतंत्र्यात आहे. आपण इथं बसलेल्यापैकी किती लोकांचं मन स्वतःच्या कंट्रोलमध्ये आहे विचार करून बघा. आपलं मन हे आपण सध्या फेसबुक, व्हॉट्सअप, टीव्ही आणि इतर ठिकाणी जवळजवळ घाण ठेवल्यासारखं आहे. तुम्ही विचार करून बघा की दिवसातले किती तास तुम्ही ठरवल्याप्रमाणे वागता. म्हणजे आज संध्याकाळी तुम्ही ठरवलं की उद्याचा दिवस माझा असा असेल आणि तिसऱ्या दिवशी तुम्ही बघा की तुमचा दिवस खरंच कसा गेला. कारण आजकाल म्हणजे प्रत्येक वेळी आपण म्हणतो की मुलांना तू अभ्यास कर, तू काम करायला पाहिजेस,
पण आजची परिस्थिती अशी आहे, सगळ्यात जास्त काम करायची गरज हे 40, 45, 50 नंतर आहे. कारण आपलं शरीर ही परमेश्वराने दिलेली मोठी देणगी आहे, पण त्या शरीराकडे आपण सोयीस्करपणे दुर्लक्ष करतो आणि सगळ्या गोष्टी आपण त्या फेसबुक आणि व्हॉट्सअपवरती इतरांना पाठवत असतो. सकाळी लवकर उठा, चाला, मेडिटेशन करा, सगळं करतो. आपण फक्त काय करतो की पाठवतो आणि त्याचा वापर आपण करत नाही. आणि त्या पाठवण्याची किंमत, जर समजा त्या पाठवण्याची किंमत ती एवढी मोठी आहे की तुम्हाला रात्री उशिरापर्यंत मेसेज पाठवत असता, झोप लागत नाही, सकाळी लवकर उठत नाही आणि दिवसभर त्याच्यानंतर मग ऍसिडिटी, शुगर, बीपी याचे जे काही त्रास होतात. बघा, आता 2015 ते 2017 नंतर मोबाईलचा वापर वाढला, त्याच्यानंतर आपल्या डोळ्यांचे प्रॉब्लेम जास्त झालेत इंडियामध्ये. जर समजा हीच परिस्थिती मुलं जी 12, 15, 2016, 17 नंतर जन्मली, त्यांचा जर स्क्रीन टाइम जर जास्त असेल तर त्यांच्या किती वर्षांनंतर चष्मे लागतील याचा तुम्ही विचार करा. त्याच्यामुळे आपल्या मुलं असतील किंवा आपण स्वतः असेल, स्वतः जर मोबाईल कमी केला तर मुलं कमी करतील. स्वतः जर तुम्ही काहीतरी वाचत बसले तर मुलं वाचतील. आता आम्ही आमच्या गावी एक प्रयोग करतोय की दररोज संध्याकाळी 7 ते 9 नो टीव्ही, त्यावेळी फक्त अभ्यास करायचा. मी पण कमिटीला विनंती करू की असं काय करता येतं का बघा, की 7 ते 9 या दोन तासामध्ये फक्त अभ्यास, कोणाचा टीव्ही चालू नसेल. एक दुसरं, आज आपण फेसबुक, व्हॉट्सअप इतर याच्यामुळं जो आपला वेळ वाया चालला किंवा आपण ऑलरेडी पारतंत्र्यात आहोत, त्याला जर परत स्वातंत्र्यात आणायचं असेल तर प्रत्येक सोसायटीत एक वाचनालय असायला पाहिजे. मला वाटतं आपल्याकडं दानशूर व्यक्ती पण बऱ्याच आहेत आणि कार्यकर्ते पण बरेच आहेत. जर समजा आपण सगळ्यांनी मिळून जर वाचनालय चालू केलं तर सगळ्यांना फायदा होईल. कारण पुढच्या पिढीला आपल्याकडे देण्यासाठी काहीतरी आपण प्रयत्न केला पाहिजे. नाहीतर काय की आपण मोबाईल बघण्यात वेळ घालवतो, मुलंही मोबाईल बघण्यात वेळ घालवतील आणि त्यांची पुढची पिढी तशीच करत. तर मला वाटतं की याच्यावरती गांभीर्याने विचार व्हावा. कारण जो वाचल तो वाचाल तर वाचाल, ही जी मन आहे ती आजच्या काळात खरी ठरत चाललेली आहे. कारण खूप कमी लोक जे आहेत की जे पुस्तक वाचतात. आणि जर फेसबुक वरती बरीच लोक मोटिवेशनल स्पीच बघतात, पण स्पीच बघणं आणि ते दैनंदिन आयुष्यात वापरणं याचा खूप कमी संबंध राहिलेला आहे. फक्त कमी बघा आणि जास्त वापर करा, किंवा बघू नका, जेवढं माहित आहे तेवढं वापरा. हे सुद्धा आपल्यासाठी खूप छान असू शकतं. तसंच आपल्याकडे प्रत्येक वर्षी गणेश बाप्पा येतो, त्याच्यानंतर दुर्गा येते, आपण सगळेजण भक्तिभावानं पूजा करत असतो. पण तसंच आपण प्रत्येकजण प्रत्येकाच्या घरी प्रत्येकाच्या धर्मानुसार आपण पूजा अर्चना करत असतो. पण जर समजा तुम्ही जी काय पूजा करता, सकाळी जर समजा आपण पूजा करत असेल 10 मिनिट, 20 मिनिट, 30 मिनिट, ती पूजा सोडली तर त्याच्यानंतर काय? ज्यावेळी समजा तुम्ही पूजा करता, तोच परमेश्वर जर समजा तुमच्या बरोबर दिवसभर असेल तर तुम्ही ती पूजा केली असं होऊ शकेल. नसेल तर पूजा करता रामराम, पूजा बाजूला झालं की तू कोण, असं जर असेल तर मग आपण पूजा केली काय आणि नाही केली काय. तर ज्यावेळी आपण पूजा करतोय त्यावेळी आपला परमेश्वर नेहमी आपल्या बरोबर असायला पाहिजे. ज्यावेळी आपल्याला काही निगेटिव्ह विचार डोक्यात येतात किंवा ज्यावेळी आपल्याला असं अस्वस्थ वाटतं, त्यावेळी जर समजा आपण परमेश्वराचं नाव घेतलं आणि तर आपला दिवस आनंदात जाईल. आता सगळ्यात मोठी आपल्या इंडियाची अडचण काय की आपण म्हणतो की आपण परमेश्वराला मानतो, पण आपल्या इथं खरंच आपण मानतो का? तर तुम्ही परमेश्वराला मानता की नाही हे जर तुम्हाला बघायचं असेल तर तुम्ही स्वतः क्रॉस चेक करा. म्हणजे जर समजा माझा परमेश्वरावरती 100% विश्वास आहे असं जर मी म्हणत असेल तर मला कुठल्याही परिस्थितीत राग यायला नाही पाहिजे. जर समजा मला राग येत असेल तर मी म्हणत असेल की माझा परमेश्वरावरती विश्वास आहे तर ते 100% खोट आहे. जर समजा आपण म्हणत असेल की बाबा माझा परमेश्वरावरती विश्वास आहे
आणि प्रत्येक गोष्टीला आपण टेन्शन घेत असेल, प्रत्येक गोष्टीला आपण रागराग करत असेल, तर 100% आपण परमेश्वराला मानत नाही. जर या आपल्या आयुष्यात छोटे छोटे बदल करण्याची आवश्यकता आहे. आपलं कुठलाही वय हे आपलं शिकून झालेलं नसतं. जसं आपण वय वाढतं तसं आपल्या जबाबदाऱ्या वाढायला लागतात. कारण आपण जे काय करतो त्याचं अनुकरण आपली पाठीमागची पिढी करत असते. त्याच्यामुळे आपलं अनुकरण हे खूप खरंच महत्वाचं असतं. आणि या वयामध्ये, या काळामध्ये आपल्याला आत्ता पुस्तकाची साथ, चांगल्या विचाराची साथ ही जर असेल तरच आपण इथून पुढचं आयुष्य आपण सुखी करणार आहे. कारण बघा, आज गरीबातल्या गरीब माणसाला खाण्यापिण्याची काळजी नाहीये, दवाखान्याची काळजी नाही, गव्हर्नमेंट देते सगळं. आता त्याला काळजी आहे, माझा मुलगा सोडून गेला तर, माझ्या मुलाने नाही सांभाळत तर. आता इथं बसलेले पण बऱ्याच लोकांना हेच काळजी आहे की माझा मुलगा नीट वागत नाही, माझी सून नीट वागत नाही, माझ्या मुलाने मला नाही सांभाळलं तर, माझी तब्येत अशी आहे, मला काय झालं तर. ही जी काय काळजी आहे, तर ह्या गोष्टीचा आपण विचार करून आपले आजार किंवा आपली मानसिक स्थिती सुधारणार नाही. आजपासून आपण सगळ्यांनी कामाला लागू की आपल्यातले जे काय चांगले वाईट गुण आहेत जसंच्या तसं स्वीकारायचं आपण, जसंच्या तसं. म्हणजे परमेश्वराने जे दिलंय, माझी हाईट कमी दिली, कुणाला हाईट जास्त दिली, कुणाला पातळ बनवलं, कुणाला जाड बनवलं, पण मी माझ्या शरीरासाठी काय करू शकतो. कारण परमेश्वर हा मंदिरात आहे, पण तो जर मी माझ्या बरोबर ठेवला, म्हणजे जसं माझ्या समोर आहे तसं समोरच्याच परमेश्वर आहे. मला जर कोणी बोलायला चालेल नसतं तर मी दुसऱ्याला बोलायला नाही पाहिजे. तर आपण या छोट्या छोट्या गोष्टीवर जर आपण लक्ष दिलं तर मला वाटतंय की आपलं जीवन उंचवण्यासाठी बराच फरक पडेल. जसं की आता समजा गणपती आहेत, इथून पुढचे जे काही सगळे सण सुरू झाले, तर प्रत्येकाचं कारण काय. आता समजा गणपती विद्येचं महानगर आहे, विद्या कोणाला नको आहे, विद्यार्थ्यालाही पाहिजे, पालकाला पण पाहिजे, आजोबाला पण पाहिजे, आजीला पण पाहिजे. विद्या कशाची पाहिजे, मुलं असेल तर शिक्षणासाठी पाहिजे, पालक असेल पैसे अर्निंगसाठी पाहिजे, आजोबा असेल तर जीवन जगण्यासाठी पाहिजे. ही जी कला आहे ते प्रत्येक वयामध्ये प्रत्येकाला लागत असते. आणि ती कला जी आहे ते आपण परमेश्वराने जे काय गायडन्स दिलेलं आहे आपल्यामध्ये सगळं लिहिलेलं आहे. जर त्याच्याप्रमाणे आपण फक्त वागलो तर आपलं आयुष्य जेवढं आपण विचार करतो तेवढं वाईट नाही. आपण जेवढे विचार करतो त्याच्यापेक्षा खूप चांगलं आहे. फक्त एवढंच आहे की आपण छोट्या छोट्या गोष्टीचा खूप मोठा भाव करतो आणि आपल्याकडे चांगल्या ज्या काही गोष्टी आहेत त्या विचार करत नाही. आणि आपण मला बदलायचं आहे आणि त्या बदलण्यासाठीची सुरुवात मलाच करावी लागणार आहे, हे आपल्याला बऱ्याच वेळा ऍक्सेप्ट होत नाही किंवा स्वभावाला आवश्यक नसतं असं जे काय म्हणतात. तर त्याप्रमाणे आपण म्हणत असतो की या वयात काय माझ्यातून होणार आहे. तर स्वभाव बदलण्याला किंवा कोणतंही काम करण्याला आयुष्य किंवा हे लागत नाही, तुमच्या मनाची फक्त तयारी असावी लागते. तर आता आपल्यात असलेले चांगले वाईट गुण, योगा असेल, प्राणायाम असेल, मेडिटेशन असेल, तर या मार्गातून आपण जर ठरवलं तर आपण बदली करू शकतो. तर आज मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली आणि तुमच्या समोर बोलण्यासारखे बरेच विषय आहेत, पण आज वेळेचा नियम तोडून बराच वेळ मी बोललो, त्याच्याबद्दल क्षमा. आणि इथून पुढे ज्यावेळी संधी मिळेल त्यावेळी असंच प्रत्येक वेळी नवीन विषय, म्हणजे बघा, मेडिटेशन कोणाला गाईड लागेल मी करेन, योगा प्राणायाम, त्याच्यानंतर मोटिवेशन, त्याच्यानंतर जीवन जगण्याची कला. जसं आता वाघमारे साहेब म्हणले की 1000 बुक आहेत, 100 कामगार आहेत. तर जो इतर हजारो व्यक्ती आहेत किंवा वाघमारे साहेब असतील किंवा असतील तर ते आवाचा संवाद सांगावं लागतं त्यांना. पण तसं खरंच काय आहे असं नाहीये, पण 350 ते 400 बुक आहेत. जर समजा कोणाला वाचनाची आवड असेल किंवा
वाचनालय चालू करायचं जर काय ठरवलं तर त्यासाठी मी सहकार्य करेन आणि आपण दररोज 1% इम्प्रूव्हमेंट आपल्या जे काही आपल्याकडे निगेटिव्ह आहेत, मला वाटतं या आजच्या गणपतीच्या निमित्तानं आपण सगळेजण ठरवू की दररोज 1% फक्त सुधारणा. 1% सुधारणं म्हणजे काय, की जर तुम्ही सकाळी ठरवलं असेल की दररोज मला 6 वाजता उठायचं आहे, तर फक्त 5:55 ला उठायचं, दुसऱ्या दिवशी 5:50. असं करत करत तुम्ही प्रत्येक ज्या काय तुमच्या सवयी आहेत त्या 1% जर कमी केल्या तर वर्षाच्या शेवटी तुमच्याकडे 37% इम्प्रूव्हमेंट झालेली असेल. फक्त एवढंच की जोश मध्ये आपण काय करतो की 6 ला ठरवतो, 5 ला उठतो आणि 5 दिवसानंतर मग 6 ला ठरवतो आणि 8 ला उठतो. तर असं न करता तुम्ही जर समजा 6 ला ठरवत असेल तर दुसऱ्या दिवशी भले 6:59 ला उठा, 58 ला उठा, 57 ला उठा, पण 6 नंतर उठणार नाही याची काळजी घ्या. म्हणजे उदाहरण म्हणून तुम्हाला या गोष्टी तुम्हाला एक दररोज 1% ही सुधारणा जी आहे यांनी अमेरिकेमध्ये लाखो लोकची सुधारणा झालेली आहे. कारण आपण एका दिवसात काय सुधारू शकत नाही, एवढ्या दिवसाच्या जे सवयी आहेत त्या एका दिवसात बदलणं अशक्य आहे. पण दररोज 1% या प्रमाणे जर आपण सुधारणा केली तर वर्षाच्या शेवटी 37% आपल्यामध्ये सुधारणा होऊ शकते. हे म्हणजे सिद्ध झालेलं आहे. त्याच्यामुळे आपल्यात जरी समजा आमूलाग्र बदल नाही झाला तर काही ना काही बदल होईल. फक्त आपल्यातले जे काही निगेटिव्ह पॉइंट्स आहेत किंवा काय आपल्याला सुधारायला पाहिजे याचा विचार करून प्रत्येकाने 1% सुधारणा हे मला वाटतं आजपासून आपण सुरू करू. आणि आज मला बोलायला संधी दिली त्याच्याबद्दल मंडळाचे आणि तुमच्या सगळ्यांचे आभार आणि माझे 2 शब्द मी थांबवतो.